नाही ऐकले हरि कीर्तन
बेस आपलं हे विकवानी बेस पूर्ण नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुणी बहिरा झालो या जगी नाही संत कीर्ती श्रवणी आली नाही साधू सेवा घडीली पितृवचनाशी पाठ दिधली तीर्थव्रते असोनी त्याजिली बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो नरदेही येता
गोपिका जनार्दनी स्मरेन आता बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी विठ्ठल समचरण सरोजम सांद्रन नीलांबुदभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाचिया नाही ऐकिले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या कुणी बहिरा झालो या जगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत श्रेष्ठ भक्तीचे मूर्तिमंत पुतळे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांच्या वाङ्मयी मळ्यामध्ये निर्माण झालेली ती सुंदर पुष्प नाथ महाराजांच्याच पदकमलावरती त्यांच्या जलसमाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये बाबांच्या समाधीवरतीही त्यांच्याच वाङ्मयी मळ्यातली फुलं आज वाहण्याचं माझ्याकडं आमच्या चौधरी महाराजांना काम दिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कृपा खूप मोठी फळाला आलेली आहे आणि नाथ महाराजांच्या 300 अभंगावरती साधारणतः कूट अभंगावरती मी चिंतन तयार केलेली मांडलेली आहे. आज पहिल्यांदाच नाथबाबाच्या दरबारामध्ये मी या अभंगावरती बोलतो आहे. हा अभंग मी कधी सेवेकरता घेतला नाही. नवे येत असताना बारकाव्यानं पाठ करून आलो म्हणून नाथबाबांची कृपा आहे. आणि त्यातली त्यात पुन्हा दुसरी गोष्ट, नाथ महाराज त्यांची कृपा तर आहे, पण आमचे नाथबाबांचे वंशज नाथ महाराजांची कृपा प्रत्यक्षात माझ्यावरती करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या रूपानं मी नाथ महाराजच माझ्या श्रवणाला आलेले असं मी गृहीत धरतो. सर्व मोठमोठ्याने महाराज मंडळी आहेत आणि कीर्तनकार महाराज मंडळी, गायक वादक, आमच्या माता भगिनी सर्वांच्या पायावरती, महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. बाबांच्या पायावरती पुन्हा शतशः सहस्त्रशः प्रणिपात करतो. टाळकरी वंदन, गायक वादक सर्व कुलमान मंडळींच्या पायावरती प्रणिपात, लोटांगण, दंडवत घालतो आणि
अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल नाथ महाराजांनी अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून भारुडांची आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला एक आणि महाराष्ट्राच्या सारस्वतामध्ये फार मोठी विपुलता निर्माण केली. एक एक रूपक नाथ महाराजांनी इतकं सुंदर केलेलं आहे की अप्रतिम जगाच्या पाठीवर तुम्ही त्यांच्या रूपकाचा जर विचार केला तर त्यांच्या रूपकाला आणि त्यांनी केलेल्या भारुड या संज्ञेला जगात कोणत्या शास्त्रामध्ये आणि साहित्यामध्ये उपमा येणार नाही इतकं गोड नाथ महाराजांनी अगदी सगळ्या प्रमाणामधून, पक्षातून, पशुतून, जातीतून, वर्णातून, सगळ्या माध्यमातून, आंधळा काय, बहिरा काय, मुका काय, हो सगळ्या जातीच्या वर्णातून त्यांनी, सगळ्या पक्षाच्या, इटवी काय, पिंगळा काय, हो त्याच पद्धतीनं अनेक प्रकारच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला परमार्थ जो दिला ती प्रायमरी जसं कपाचं सांगितल्याशिवाय लहान लेकराला कळत नाही, त्याच्या बुद्धीची कुवत पाहून त्याला कपाचं शिकवावं लागतं. आणि एकदा ते ग्रॅज्युएट झालं, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं की त्याचा कप सुटून जातो, दुसरा कप मार्ग लागतो. पण शक्यतो कपाचं त्याला आता कप पाहण्याची गरज नाही. तसं माझ्या नाथ महाराजांनी महाराष्ट्राला आलंबन दिलं, दृष्टांत दिला आणि दृष्टांताच्या माध्यमातून अध्यात्म विशेष रूपानं प्रतिपादन करण्याचं काम नाथ महाराजांनी केलेलं आहे. इतका सुलभ परमार्थ आणि इतकी साधन चतुष्टायुक्त अधिकारी नसलेल्या समाजाला, अंतःकरण चतुष्टायुक्त अधिकारी नसलेल्या समाजाला भक्ती आणि ज्ञान शिकवायचे, त्यावेळेस किती कसरत करावी लागत असेल याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या दृष्टिकोनातून कॉलेजमध्ये प्राध्यापकानं विद्यार्थ्याला शिकवणं अवघड नाही, पण 1.5-2 वर्षाच्या लेकराला अंगणवाडीमध्ये क पासून ज्ञ पर्यंतच्या बाराखड्या आणि सगळे गणित आणि सगळ्या पद्धतीनं त्या अंगणवाडीच्या मास्तरणीला जसं शिकवावं लागतं, कधी नाचून तर कधी खेळून तर कधी उड्या मारून तर कधी गाणं म्हणून तर कधी बाळाच्या पाठीवर हात फिरवून तर कधी पप्पाच्या, मम्मीच्या, आईच्या, वडिलाच्या गप्पा मारून सगळ्या गोष्टींना जसं शिकवलं जातं तसं नाथ महाराजांनी मांडीवरती घेऊन महाराष्ट्राला सुलभ परमार्थ, सुलभ वेदांत, सुलभ अध्यात्म आणि सुलभ अशा रीतीनं नाथ महाराजांना खऱ्या अर्थानं पाहिलं तर हो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या या पठारामध्ये नाथ महाराजांनी परमार्थ शिकवण्याचं काम यथार्थ रीतीनं केलेलं आहे. हे गोदामातीचं पाणी व्यर्थ जात, व्यर्थ जाणारं पाणी पाहिलं मराठवाड्याच्या भूमिपुत्रानं, त्याच्यावरती नाथ सागर नावाचं तळ उभं केलं. गोदामातीचं, कारण गोदावरी शब्दाचा अर्थ आहे गोवध आरी, म्हणजे गायीच्या वधाची शत्रू किंवा गायीच्या वधाचं पाप नष्ट करणारी गोवध आरी इथे गोदावरी. कारण तुम्ही त्र्यंबकेश्वरला पाहिलं तर गंगा माता खाली उतरवण्याकरता
गणेश भगवान परमात्मेने दुष्काळ पाडला आणि पाणी कुठं राहिलं नाही, तिथं गौतम महर्षी होते, त्यांच्या आश्रमात पाणी राहिलं आणि त्यांनी थोडासा भात केला आणि त्या भातावरती गणेश भगवान परमात्मेने मायावी गाय तयार केली. ती भात खात असताना गौतम महर्षी संध्या करण्याकरता बसलेले असताना उठता येणार म्हणून एक खडा मारला आणि त्याचं निमित्त झालं गायीच्या वधाचं पाप गौतम महर्षीच्या पाठीशी लागलं. आणि मग गणेश भगवान परमात्म्यांनी सांगितलं की तुम्हाला गंगेमध्ये स्नान करावं लागेल आणि ती शंकराच्या जटेत आहे. शंकर भगवान परमात्म्याला गौतम ऋषीनं प्रसन्न करून घेतलं आणि गंगा खाली उतरवली आणि पार्वतीच्या गंगेच्या सौती मत्सरामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर न्याय निवाडा करण्याचं काम गणेश भगवंतांनी केलं. आणि स्वर्गावरून गंगा ज्या कामासाठी आलेली होती त्या कामासाठी त्या गंगेला म्हणजे गौतमी गंगेला कामाला लावलं. सो फेडीत पापता सुरुवात फेडीत पापताप मुखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आत गंगेचे तैसे. ती गोदा माता उठ्या लागली पण तिनं पुन्हा थोडीशी आडवाडवी इकडून निघायची तिकडून निघायची. गौतम महर्षीनं दोन्हीकडून 2 डोंगर टाकले आणि आडवे झाले त्या गंगेला. ती उतरत नव्हती तर शंकरानं जटा आपटल्या, राग खाली उतरत आणि पुन्हा त्या ठिकाणी कुशावर्तामध्ये आवर्त कुश आवर्त आणि एकत्रित लाटा आवर्त शब्दाचा अर्थ आहे आणि कुश म्हणजे दर्भ, दर्भाचं आवर्त टाकलं त्या कुशावर्तामध्ये. त्या गंगेला गोदा मातीला घेतलं, तिथं स्नान केलं आणि त्यांचं गोवध हत्येचं पाप नष्ट झालं. म्हणून ही आमची प्रतिष्ठान नगरी आणि पूर्व कालापासून खूप पूर्वोत्तर पूर्व कालापासून शालिवाहन शकाच्या सातवाहन चालुक्य वाकाटक घराण्याच्या माध्यमातून शालिवाहनाच्या घराण्यापासून हे प्रतिष्ठान नगर पुण्यसलील असलेलं त्या नगराच्या माध्यमातून पुन्हा ही पवित्र असलेली गोदा माता आणि पवित्र असलेलं प्रतिष्ठान नगर हे दोन्हीही पुण्यसलील अशा ठिकाणी नाथ महाराजांना अवतार धारण केला. आणि जसं गंगेला तळ बांधलं, डॅम बांधला मराठवाड्याच्या पुत्रानं, त्यांचं नाव आहे शंकरराव चव्हाण. पश्चिम महाराष्ट्राला विरोध करून जलमय मराठवाडा करण्यासाठी आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी हे जसं पाणी अडवलं तसंच महाराज आमच्या नाथ महाराजानं श्रीमद भागवताचं पाणी चाललेलं त्या पाण्याच्या एका ठिकाणी एकादश स्कंदावरती टीका करून त्याच्यासाठी तळ बांधलं. भारुडासारखे उपतळे बांधले आणि हे पाणी आडवा आणि पाणी जिरवा. या रीतरिवाजाप्रमाणे शासनाला आता कळलं, पण ज्ञानाची गंगा व्यर्थ चाललेली पाहून एका माध्यमातून एका प्रमेयाच्या सिद्धांताच्या माध्यमातून आणि एका रूपकाच्या माध्यमातून माझ्या नाथ महाराजांनी महाराष्ट्र आणि नवे पूर्ण भारत देश जलमय केला म्हणण्यापेक्षा ज्ञानमय आणि भक्तिमय केला. महाराज
हरी भजने हे आणि चुकविला लाग कळी काळाचा. महाराज खूप सुंदर नाथ महाराजांनी सामान्य माणसाला, हो अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांनी शब्दाचा अर्थ न कळता सुद्धा भारुडामध्ये रंगले. महाराज खेड्यातले लोक रंगले. आता त्याला शब्दशः अर्थ असतो आणि काही व्यंजनार्थ असतो किंवा त्याला यौगिक अर्थ किंवा लक्षार्थ असं म्हटलं जातं. त्या माध्यमातून नाथ महाराजांनी भारुड महाराष्ट्राला शिकवले. ज्याची कुवत ज्याची ऐपत जशी असेल त्या पद्धतीनं त्यांनी नाथ महाराजांच्या भारुडाचा विचार करावा. पण तरी सुद्धा मी सांगतो, नाथ महाराजांच्या भारुडावरती काही काहींनी PhD करण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांच्या भारुडावरती काही काहीने आपल्या बुद्धीचे आणि तर्काचे फवारे मांडले. तरी परंतु नाथ महाराजांच्या बुद्धीपर्यंत अजून कुणाचीच बुद्धी पोरली नाही, अजूनही पोरली नाही. इतकं नाथ महाराजांचं खोलात खोल आणि वरच्यावर उथळापुथळही त्यांचं काव्य आहे. हो, सामान्य माणसालाही ते कळत नाही आणि असामान्य माणसालाही ते कळत नाही. इतक्या खोलीचं इतक्या मोठ्या स्थितीचं नाथ महाराजांचं साहित्य आहे. बाकीच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा महत्वाचा विषय सांगतो. बहिरा हा शब्द आहे. बहिरा शब्दासाठी त्यांनी किती रूपक केलं महाराज, सुंदर तऱ्हेचं. तर बहिरा शब्द आहे, तर बहिरा माणूस का होतो त्याच्या पूर्व कर्माची नाथ महाराजांना शोध घेतलेला आहे. पूर्व कर्माचा. कारण व्यवहारात बहिरा माणूस का होतो त्याची 11 कारण या अभंगात सांगितली. 11 कारण. आणि ती कारण जर त्यांनी बाजूला केली तर त्याचं बहिरे पण निघून जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर तो बहिरा होत नाही, त्याच्या कानाला इतकं बळ मिळतं. ज्ञानोबाईच्या ज्ञानेश्वरीत जसं सांगावं, स्वर्गीचा आलोचू ऐके आणि मुंगीचे ही ओळखे मनोलोक. इतकी श्रवणाची एवढी कानाची ताकद वाढते. बहिरा असलेल्या माणसाच्या कानाची ताकद वाढवणारे खरे ENT तज्ञ म्हणजे नाथ महाराज आहे. कान नाक घसा तज्ञ. आता हल्लीच्या काळात कान नाक घसा तज्ञ निघाले, पण नाथ महाराजांनी पूर्वीच्याच काळामध्ये कानाचा घशाचा आणि नाकाचा संबंध एक आहे हे नाथ महाराजाला सांगायचं आहे. खरे कानाचे तज्ञ आणि कानाचे स्पेशालिस्ट. आताच्या स्पेशालिस्टाला फक्त कानाच्या मधल्या पडद्यापर्यंत कळतं. पण आमच्या साधू संतांना त्या मधल्या पडद्याच्या पाठीमागे ऐकवणारा होतो नाही हे कळतं. म्हणून साधू संत लिहितात, देखवे ऐकवे
आमचे संत त्याच्यापेक्षा फार तज्ञ आहेत. डोळ्याच्या तज्ञाला फक्त रेटिनापर्यंतच कळतो, पण आमच्या संताला त्या रेटिनाच्या पाठीमाग ज्याला खरं रेटायचंय ते त्यांना कळतं. म्हणून ते प्रज्ञाचक्षु आहेत, ते ज्ञानचक्षु आहेत, ते भक्तिचक्षु आहेत, ते तपश्चक्षु आहेत. आणि त्या पद्धतीनं महाराज इतक्या लांबपर्यंत त्यांना कळतं. तसं कामाचे तज्ञ एवढे आहेत, कारण डॉक्टरला कळतं महाराज, पण त्याला रोगाचं निदान कळतं, पण त्या रोगाचं मूळ कळत नाही. रोगाचं मूळ कळत नाही, ऐकायला येत नाही. बाहेरा झालेला माणूस आहे, त्या माणसाच्या कानाची फार तर शक्ती थोडी मशीन टाकून तो वाढवू शकतो एखादा डॉक्टर, कारण त्याचा रोग पूर्ण नष्ट करू शकत नाही. तो कुठं पडदा फाटलेला आहे, कोणत्या पडद्यावर आवाज जाऊन आदळतो, आणि त्या पद्धतीनं त्या पडद्यावरती प्रतिध्वनी उमटतात आणि त्या शिराच्या नर्वच्या माध्यमातून आणि त्या मज्जारज्जूच्या माध्यमातून मेंदूपर्यंत ते शब्द कशा पद्धतीनं जातात इतक्यापर्यंत डॉक्टरला कळत नाही. तो त्याच्यातला MD हो अथवा MS हो. MD म्हणजे मास्टर ऑफ डॉक्टर आणि MS म्हणजे मास्टर ऑफ सर्जन. तो जरी ENT कान नाक घसा तज्ञ असला तरी त्याला कानाची शक्ती वाढवता येत नाही. त्याचं कारण आहे की पहिरा कशामुळे झालेला आहे, तर त्याचं मूळ कारण आहे 11 गोष्टी महाराजांनी या अभंगात सांगितल्या. पहिरा का झाला, कारण तुका म्हणे पापे आणि येती रोगाची हो मूळ कारण आणि वरवरचं कारण. म्हणून ॲलोपॅथीला फार तर समजा एवढं कळतं की ते वरवरचं कारण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते, पण मूळ कारण हे नष्ट करू शकत नाही. म्हणून फार तर विज्ञानानं प्रगती करून माणसाच्या कानाची शक्ती, बाहेरा झालेल्या लोकांच्या कानाची शक्ती वाढवण्याचं काम केलं. पण आमच्या नाथ महाराजांनी महाराज बहिरे पण कशामुळं आलं आणि ते बहिरे पण का घालवायचं, कसं घालवायचं, त्याच्यासाठी उपाय करून कानाची शक्ती एवढी वाढवली की महाराज कानाची शक्ती एवढी वाढवली की आमच्या संताला किती वाढवता आली, तर डोळ्याची कानाची शक्ती एकाच वेळेस संजयाची वाढवली. तर दूरदर्शनच्या दृष्टिकोनातून युद्धामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा आणि सगळ्या गोष्टीची आता जसं आमचे महाराज जसे समजा म्हणजे त्याच्यामध्ये कैद करतात कीर्तन, तसं संजयानं डोळ्यामध्ये कैद केलं आणि कानामध्ये श्रवण केलं आणि जशीच्या तशी गीता धृतराष्ट्राला सांगण्याचं काम संजयानं केलं. ही संजयाची ऐकण्याची आणि पाहण्याची कॅपॅसिटी, त्याची वर्गवारी आणि त्याच्या कानाची डोळ्याची शक्ती कोणी वाढवली, तर व्यास मानसीनं वाढवली, कृष्णद्वैपायनानं वाढवली. तसं महाराष्ट्रातल्या लोकांच्या कानाची शक्ती कोणी वाढवली, तर आमच्या एकनाथ महाराजांनी. शक्ती जर वाढली भक्तीची आणि श्रवणाची शक्ती वाढली तर श्रवण ही पहिली नवविधा भक्तीची भक्ती आहे. श्रवण ही पहिली भक्ती आहे आणि ती पहिली भक्ती श्रवणानंच परमात्मा बी कळतो महाराज. ते श्रवणानंच कळतो, दुसरा कशानंच कळत नाही. श्रवणानं परमात्मा कळतो. हो ज्ञानोबाराय सांगतात, भाव बळे आकळे येरही ना कळे. परमात्मा भावानं आणि श्रवणानं कळतो. म्हणून ज्ञानोबारायचं एक वाक्य
लावी याला वेद आणि चाक मारायचे नाही, थाप टाकायचे. आपण तबल्यावर नाही, नाथ महाराजांच्या मंदिरात तुझे गुरुजी कोण तुला शिकविणारे असतील त्यांच्यापेक्षा मी सांगतो थाप मारायची, मृदंगावर थाप मारायची, चाक नाही. आता काय झालंय की ते माईक निघाल्यामुळं लोक चाक वाजवतात असे, आणि चाकने एकाच घराचा स्वर कळतो आणि थापीनं सगळ्या घराचा स्वर. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने बदलावी याला वेदू असं जे वर्णन केलंय ना महाराज. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासूनिया हा शब्द जे आहे महाराज की आपण लोकांनी महाराष्ट्रातल्या असा शब्द केला की तो कर्नाटकचा आहे. कानडा आहे म्हणजे कन्नडचा आणि कर्नाटक म्हणजे कर्नाटकात राहणारा आहे असा शब्दशः. आणि मग त्याच्यावर संशोधकांनी संशोधन केलं की त्यावेळेस सोलापूर जिल्हा हा कर्नाटकात आणि म्हणून भगवान परमात्मा पंढरपूरचे ते कानडे आहेत आणि कर्नाटक आहेत असा त्यांनी संशोधनाने इतिहास संशोधकानं संशोधन लावलं. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, हो ज्यावेळेस आपला भाग हैदराबाद संस्थानमध्ये होता त्यावेळेस कर्नाटकचे काही जिल्हे, महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि तेलंगणाचे काही जिल्हे म्हणून असा हैदराबाद प्रांत होता. तो भारत देशाच्या नंतर 13 महिन्यांनी स्वतंत्र झाला. आता मला ते बाकीचं सांगायचं नाही, पण संशोधकाची बुद्धी, ज्यावरती ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवान परमात्मा कानडा आहे, कर्नाटकू आहे असं त्यांचं संशोधन आहे. पण आम्ही भक्ती करणाऱ्याचं संशोधन, भगवंताला एक देशी समजणारं संशोधन आमचं केलं. कारण भगवान परमात्मा विभू आहे, व्यापक आहे. तो जर कर्नाटकचा असता तर महाराष्ट्राचा नसता. हो, तो एक देशी नाही, तो एक प्रांतीय नाही, तो एका जिल्ह्याचा नाही, एका तालुक्याचा नाही, एका गावचा नाही. मग तो कसा आहे? कानडा शब्दाचा अर्थ होतो कर्नाटक, अगोदर सांगतो आणि नंतर कानडा सांगतो. कर्नाटक शब्दाचा अर्थ त्याला अटक जर करायची असेल तर कशानंच अटक करता येत नाही, फक्त कर्ण अटक. त्याला कशानं अटक करता येते? त्याला जर अटक करायची असेल तर जनाबाईनं अटक केला, हो यशोदा मैयानं अटक केला, कुंडलिक रायानं अटक केला आणि तिथं महाराज उभा केला. हे सगळ्या संतांनी कशाच्या जोरावर अटक केला तर पहिली श्रवण भक्ती. कारण शब्द हा बहुसार मुक्कामाची राशी. शब्द म्हणजे शब्द प्रमाण म्हणजे वेद. वेद आहे, वेदाला तो कळला नाही, पण वेदानं नकारात्मक स्वरूपातून दाखवला. कसा दाखवला? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत मस्त सुंदर सांगितले, हो न सांगण्यावरी पाळा पतीशी उठो. तिला जर सांगितलं पूर्वीच्या काळातली लाजाळू मुलगी आणि नवऱ्याची मर्यादा राखणारी मुलगी होती, तिला सांगितलं तो पॅन्टीवाला तुझे मालक आहे का, नवरा आहे का, पती आहे का? अशी करते अशी. मग ते हिळ्यासारखा नाही. आणि मग बरोबर लक्ष लागल्यानंतर ती नुसती हसली आणि असं करून लागली. लक्षात आलं ती ज्या तिला आता काहीच बोलत नाही, त्या तिनं तो नवरा दाखवला. तसा भगवान परमात्मा कशालाच कळत नाही, तो शब्दानच कळतो. पण नाही म्हणून वेदानं सांगितला. पण ज्यावेळेस वेद स्तब्ध झाले आणि वेद गप्प बसले त्याच वेळेस भगवंताचं रूप कळलं. म्हणजे याचा अर्थ श्रवणानं परमात्मा कळतो, कशालाच कळत
त्याच्या दारापर्यंत जातो, पाचीप्रमाणे त्याला ओढ येऊ शकत नाही, परंतु शब्द प्रमाण त्याला फार जवळचं असल्यामुळे त्याला अटक करता येते. ती फक्त एकाच गोष्टीनं करणं, त्याचा पदच्छेद करायचा, तुकडे करायचे शब्दाचे, करणं अटक. कानानच अटक करता येतं, त्याला कानानच धरता येतं. आणि असा कानानं पहिल्यांदा कोणी धरला तर राजा परीक्षितीनं धरला. श्रवण परीक्षित शुकाचार्यानं श्रवणाची कीर्ती वाढवली, शक्ती वाढवली महाराज. आणि भागवत नावाचं मशीन कानात बसलं. भागवत नावाचं मशीन कानात बसवलं आणि परीक्षिती कुणाचं ऐकत नव्हता महाराज, पण ऐकायला लावला. कानाची ताकद वाढवली. आज नाथ महाराजाला पाहिरा कशामुळे झालेले याचं कारण सांगायचं, कारण पेशंटला कारण सांगितल्याशिवाय मूळ त्याचा रोग बाहेर पडत नाही, म्हणून कारण सांगायचं, त्याच्यावरती औषध सांगायचं. परीक्षेत तारला नाही तर 88,000 ऋषी नैमिषारण्याच्या ठिकाणी शौनकादी ऋषीला जी कथा सांगतात त्या कथेच्या श्रवणानं 88,000 ऋषी तरले. हो, त्यानंतर बाणाच्या खणखणाटामध्ये आणि रणगाड्याच्या दणदणाटामध्ये हो अर्जुना सारख्याचा मोह नष्ट झाला महाराज. आणि भगवान परमात्मा कळाला आणि कानाची औषधच इतकं भारी प्राप्त झालं की महाराज, इतकं भारी प्राप्त झालं की त्या औषधानं पूर्णपणे पूर्व पाप नष्ट झालं. कारण श्रवण दोन गोष्टी करतो महाराज, एक तर पूर्व पापाचा क्षय करतो आणि कानाची शक्ती इम्युनिटी पॉवर वाढवतो. श्रवण काय करतं आणि संतांची कृपा काय करते, तर संतांची कृपा एवढं काम करते. म्हणून कथा कीर्तन का ऐकायचं, त्याचं कारण आहे पूर्वजन्माचं पाप. ते पूर्णपणे कथा कीर्तनानं नष्ट होतं आणि त्याच्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्यरूपी औषध श्रवणानं
भगवान परमात्मा आणि मोक्ष प्राप्त होतो. म्हणून अशा नैमिषारण्याच्या ठिकाणी 88,000 ऋषीला रणांगणाच्या ठिकाणी हो आमच्या अर्जुनाला यांना महाराज श्रवणाची ताकद वाढली आणि औषध झाली. हो ते मोह नष्ट झाला आणि ते पूर्णपणे पूर्वजन्मीचं कर्म असणारं त्या कर्माचा क्षय झाला आणि कर्म नष्ट झालं आणि त्याच्यानंतर कानाची ताकद वाढवली. एवढं काम महाराष्ट्रामध्ये आमच्या साधू संतांना केलेलं आहे. म्हणून एक एक दृष्टांत तुम्हाला किती सांगावे. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, गादी ऐकती सागर पवित्र ते किती गोड आहे. ही महाराष्ट्रातल्या संतांची ख्याती आहे महाराज. हो मुळासकट रोग पण काढायचा पुन्हा परत आलाच नाही पाहिजे. नाही तर ॲलोपॅथीच्या औषधानं काय होतं की एक रोग दबतो दुसरा पुसतो. ती बँड मध्ये काळी कलाट असते ना, ती कलाट इकडून दाबली की दुसरी कडून उचली. गोड बोली असते पण फार उचका उचकी करते. तसं ॲलोपॅथीच्या औषधाचा गुणधर्म असा आहे की ती एका रोगाला दाबतं दुसरी 2-4 रोग उचकीत आणि मग कायमचं गिराईक होतं महाराज. सुंदर व्यवस्था आहे सध्याच्या वैद्यकशास्त्रात. म्हणून पण महाराष्ट्रातले संत मुळासकट रोग काढतात. आणि काय क्षुल्लक बाकीचा तर विषय सोडा पण कानाचा रोग तर नष्ट करते त्याच्यात नवल नाही. पण कानाचे डॉक्टर आहेत आमचे नाथ महाराज. म्हणून त्यांनी महाराज पहिली गोष्ट बहिरेपणाचा गुणधर्म काय आहे कोणत्या पापानं झालं हे पेशंटला सांगायचं. कारण डॉक्टरचं कर्तव्य असतं
तुम्हाला रोग कशामुळे कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा पेशंट विचारतो, डॉक्टर हो मला कशामुळे हा रोग. आता तज्ञ डॉक्टर असला तर सांगू शकतो, पण त्याच्यातला तज्ञ नसलं तर मग हो त्याच्या लॅबोरेटरीमध्ये तपासणी केली. तपासण्या केल्याच्या नंतर रोग किती प्रमाणात आहे हे कळतं, पण रोग का झाला हे कळत. रोग का झाला हे कळत नाही, आणि मग त्याच्या मूळ स्वरूपामध्ये त्याला जाणीव औषध देता येत नाही. पण संत मुळासकट रोग उपटण्याचं काम करतात. म्हणून त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली. आणि नाथ महाराजांनी किती कानाची शक्ती वाढवली आहे महाराज. आणि कान कशा पद्धतीनं वाढले जातात, माणसाला तर कान प्रभावशाली होते याची नवल नाही. पण महाराष्ट्रामध्ये माझ्या नाथ महाराजांनी क्रांती केली, महाराज भक्तिशास्त्रातली क्रांती केली. आणि नाथ महाराजांनी मुसळाला कान आणले महाराज. मुसळाला ते बी धस मुसळाला आणि बिन इडीच्या मुसळा. हो कारण मुसळ आहेत पण बिन इडीचे, तर काही इडीचे मुसळ आहेत. कळत असत त्यांनाच कळत हे सगळ्यांना. काही इडीचे मुसळ आहेत आणि काही हो बिन इडीचे मुसळ आहेत. तर नाथ महाराजांनी सांगितलं त्यांना सुद्धा आम्ही काम दिले. ज्याला काम नाही त्याला काम देण्याचं काम आमच्या नाथ महाराजांनी केलं. हो नका नका करू अनुमान, आले मुसळाला कान, जात्याची पाळू करी रुदन, वेधने वो मन चाटू वाचे, अर्थ करा माझे भाई आणि नका हिंदू दिशा. नाथ महाराजांचं वाक्य महाराज बारकाव्यानं जर नाथ महाराजांच्या ह्याच्यावरती ग्रंथावरती चिंतन केलं तर नाथ महाराजच प्रसन्न होतात. आणि अर्थ बोलाची वाट पाहे आणि अभिप्राय अभिप्रायाचे बिये आणि मग भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी. त्यांची कृपाच अशी प्रसवली जाते की अर्थ तुमच्या अगोदर अर्थ तुम्हाला लागून जातो. म्हणून नका नका करू अनुमान. हे अनुमान प्रमाण नैयायिक शास्त्रकाराचं अनुमान प्रमाण आहे. आणि त्या अनुमानावरती परमार्थ करू नका. कोणत्याच प्रमाणानं तो तुम्हाला कळणार नाही. आणि उगाचच प्रमाणाच्या भानगडीत पडून प्रमाणाच्या बाहेर तुम्ही वाह्या करू नका. म्हणून अनुमान धरू नका, तर्क करू नका. तर्केताम मातु तर्केताम. भक्ती करा, नामस्मरण करा, नका नका करू अनुमान. आणि महाराष्ट्रामध्ये आले मुसळाला कान आले म्हणजे नाथ महाराजाला तिथं प्रतिपादन करायचे. नाथ महाराज सांगतात मन हे
हे मुसळ आणि कांडिले तांदूळ विवेकाचे. हो, जोपर्यंत नाथ महाराजाच्या बारकाव्यानं तुम्ही चिंतन करीत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. हो, म्हणून नाथ महाराजांनी फार उपकार केलेत महाराष्ट्रावर. आमच्यासारख्याच्या तातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी उपकार भेटणार नाही महाराज. इतकी अर्थदृष्टी महाराष्ट्राला नाथ बाबांनी दिलेली. मनुष्य जन्म झाला ही उकळ आहे महाराज, उकळ. आता मी उकळावर बी जास्त बोलत नाही आणि मुसळावर बी जास्त बोलत नाही. कारण उकळाचे प्रकार खूप आहेत आणि मुसळाचे बी प्रकार खूप आहेत. हो, आपलं जिथाली तिथं जिथं पडलं मुसळ तिथं क्षेम मुसळ आणि मोडकं मुसळ उतरणीला खाली. मुसळाच्या नादाला जर जास्त लागलं तर कृष्णाचा वंश मुसळाने नष्ट केला. कृष्णाचा वंश मुसळाने नीट केलाय आणि महाराज नष्ट केलाय. तिथं आपल्यासारख्याची काय गोष्ट आहे महाराज. उंटाच्या मदारीवर पाणी चाललं शिडी म्हणती माझ्या हाडकाने दिसते. कारण मनाच्या पुढं कुणाची ताकद आहे महाराज, मनाच्या पुढं. पण त्या मनाला कान फोडले कान. नाथ महाराजांनी कथा कीर्तन केले आणि महाराष्ट्रात एवढी क्रांती झाली महाराज की मनाला कान फुटले महाराज, मनाला कान. हो, आले मुसळाशी कान. भक्तीचा प्रभाव, संतांच्या कृपेचा प्रभाव, तुमच्या भावनेचा प्रभाव आणि तुम्ही केलेल्या कट्टर एकनिष्ठतेचा प्रभाव एवढा मोठा की महाराज महाबळे मन होते जे गाजले आणि शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिकासारखं पवित्र आणि शुद्ध मन होतं आणि ते मन नुसतं मन राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासून कैसी निवृत्तीशी झाली. आता ज्यांच्या ज्यांच्या मनाला इकडं येऊन श्रवण करावं वाटलं त्यांच्या मनाला म्हणजे मुसळाला कान आले. आता प्रतिष्ठान नगरीत काही कमी असते पण जे मुसळ कितीतरी आहेत महाराज, कितीतरी मुसळ आहेत. मोडके मुसळ झालेले पण ते इकडं आले नाहीत म्हणजे त्यांच्या मनाला कानच फुटले नाही. नाथ महाराजाच्या प्रतिष्ठान नगरीमध्ये राहून जर काही हो मुसळाला कान फुटत नाही तर त्याला नाथ महाराज तरी काय करणार. श्रवणाची इच्छा निर्माण होणं आणि गुरुच्या सानिध्यामध्ये बसून गुरुच्या कृपा प्रसादाने संतांच्या कृपा प्रसादाने माझ्या महाराष्ट्रात एक गोष्ट घडली की मुसळाला कान आले. जड असलेल्या मुसळाला सुद्धा कान महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये येतात. एवढी मराठवाडा ही भूमी माझ्या नाथ महाराजांनी पाण्याच्या ज्ञानाच्या भक्तीच्या पाण्याच्या माध्यमातून सुपीक केली महाराजी जमीन आणि ह्या जमिनीमध्ये द्राक्षे पिकायला लागले. बड्या कपालीतून वाहणारं पाणी आणि त्या पाण्यावरती महाराज द्राक्षे शिजले, सामसून द्राक्षे पिकायला. म्हणून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये एक एक पट्ट्या तयार व्हायला लागला. कशाचा परिणाम आहे. नाथ महाराजानं भागवतावरती तळ बांधलं. त्यांनी महाराज काठ्यावरती तळ बांधलं आणि ज्ञानाचं पाणी कड्या कपालीनं अनाधिकारी लोकांच्या शेतामध्ये कुसळ न पिकणाऱ्याच्या शेतामध्ये कड्या कपालीत पाणी घातलं आणि त्याचा परिणाम माणसं पाणीदार झाले. हे ज्ञान कशामुळे आलं. नाथ महाराजांच्या शक्तीमुळे आलं. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. संत काय करतात, जालिम लोशन जालिम औषध देतात. कानात एकच थेंब पडला महाराज, काय सांगावं तुम्हाला. एकच थेंब कानात पडला की महाराज काय होतं. माऊली बोलतात काना वचनाची एक भेटी आणि म्हणे कानी आई की मात आई
काना वचनाची एक भेटी सरिसाची पै कीर्ती वस्तू होती होती वस्तू म्हणजे आत्मस्वरूपाची स्थिती. हो, वस्तू म्हटलेलं आहे महाराज, परमात्म्याला वस्तू म्हटलेले. त्या वस्तू आत्मस्थितीला तो प्राप्त होऊ शकतो काना वचनाची भेटी. त्याला फक्त कानामध्ये त्याच्या एकच थेंब पडला राजा औषधाचा. साम्राज्य भुवनी सुखी नारे, साम्राज्य भुवनी सुखी नारे. साम्राज्य भुवनावरती नुसत्या एकट्या संभाजीनगर जिल्ह्यावरती नांदे नाही. भुवनावरती भुवन भुवन एवढं मोठं भुवन आहे महाराज. एवढं सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. म्हणून साम्राज्य भुवन हे सुखी नांदे ही कानाची शक्ती वाढवायचं काम केलं आणि पूर्णपणे रोग नष्ट करायचं काम केलं महाराज. म्हणून नाथ महाराजांचे आमच्यावर उपकार आहेत असा विठाल विठाल मला आठवण त्रिविध तो काढी संत संत आपलिया चंद निवमितो पुढी आणि त्रिविध तो काढी संत संत. संतांच्या संगतीनं महाराज तापलेल्या कुणीला निववायचं काम करतो, पण संत सगळा तापच पूर्ण नष्ट करतात महाराज. विविध तापाची अशा पद्धतीनं महाराज सगळा पूर्णपणे निचरा करून नुसता घाम काढा. त्या आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म करीत असताना घाम काढला जातो. पंचकर्मामध्ये त्याच्यात घाम काढला जातो. त्याच्यातला घाम निघाला की केसाचे रंध्र रंध्र असे सगळे 3.5 कोटी केस आहेत इतके स्वच्छ होतात. आणि छिद्र सगळे स्वच्छ झाले की ऑक्सिजन सगळ्या केसाच्या छिद्रातून स्वीकार केला जातो आणि मग मधलं रक्त सुद्धा फिल्टर करून शुद्ध होतो आणि रोगाचा पूर्णपणे नायनाट व्हायला सुरुवात होते. तसं रोकडे रोमांच पडतात. असे महाराज कीर्तनाला श्रवणाला बसल्यानंतर रोकडे रोमांच कंठ दाटे तुका म्हणे गडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे म्हणजे अशा पद्धतीनं देहाची शुद्धी केली जाते. देह शुद्ध करून या भजनी भजावे. मला वाटतं गुरुदास महाराजांचा अभंग आहे महाराज. देह शुद्ध करून या भजनी भजावे. अशा पद्धतीनं महाराज म्हणून नाथ महाराज काय रामदास महाराज काय त्या पद्धतीनं आपल्याला प्रतिपादन करतात. म्हणून रोगाचं मूळ काय आहे पेशंट विचारल्यानंतर पेशंटला एखादा सत्शील असलेला सद्वैद्य आणि डॉक्टर सांगू शकतो की तुमच्या ह्या कारणामुळे तुम्ही विरुद्ध वागला, निसर्गाच्या विरुद्ध वागल्यामुळे तुम्हाला रोग झालेला आहे. तसं पहिला होण्याचं काय कारण आहे त्याचा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाही ऐकिले हरी
बहिरा का झाला? बहिरा म्हणजे नुसत्या कानाला ऐकू येणं न येणं म्हणजे बहिरा नाही महाराज. काही काही ऐकून बहिरे, ज्यांना कान बहिरे म्हणतात, त्यांना काय शब्द आहे? कान बहिरे. हो, संतांच्या शिफारशीनं महाराज परमात्मा सुद्धा आम्हाला त्या स्थितीवरती आणि बोधावरती नेण्याकरता सहकार्य करतो. त्या स्थितीवर नेण्याकरता सहकार्य करतो. कारण संतांची ताकदच एवढी मोठी आहे की आपल्या भक्तीला सहकार्य करायला भक्तांना भाग पाडतात संत. आणि मग काय होतं तर महाराज भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चोरून खाल्लं. कारण बऱ्याच दिवसाचा उपवासी होता. पहिल्यांदा बळीराजानं त्याला नुसत्या पाण्यावर खाल्लं, नुसतं आचमन घेतलं, तर्पण घेतलं, काहीच मिळालं नाही. पुढं शबरीनं थोडेसे पोरं दिले, ते द्रोणात दिले होते, नाश्त्याला सुद्धा पुरले नाही. तेवढेच द्रोणात पोरं खाल्ले. त्याच्यानंतर जे काही खायला मिळालं नाही ती गोकुळात त्याला तुम्हाला सांगतो बऱ्याच पोट भरावं लागलं. आणि संतांनी पुन्हा वरी त्याच्यावर कुशल लावलं, तुझ्या अंगी अवगुण चोरी करून भरीची बोट म्हणून महाराज त्यांनी चोरून खाल्लं. गावात असल्यावर चोरून खाल्लं आणि रानात गेल्यावर हक्कून शिदोऱ्या त्यांनी काय केलं? काही गोपाळाला गरीब बिचारे गोपाळ त्यांच्या आईला घरात काही नाही म्हणून एका मोठ्या घरच्या बाईनं 5 पोळ्या दिल्या. 2 मिनिट 5 पोळ्या दिल्या होत्या. दुसरी जरा बरी होती, तिनं 3 भाकरी दिल्या होत्या. पण एक फार दारिद्र्य होती. काय करा, तिने 1.5 कानवाला किती 1.5 कानवाला. आपल्याकडं नागपंचमीला कानवाले करते. ते पूर्वीच्या काळात, आता माझ्या लहानपणी म्हणायचे, ते नागोबाला कानवाला व्हायचा आणि मग ते झोका खेळत असत ना, त्या कानवाल्याचं गाणं म्हणायचे. आता तिथं म्हणत नाही मी कीर्तनामध्ये, पुन्हा तुम्हाला झोका खेळायची ध्यान येईल. सगळे मला धोका देते. अशा पद्धतीनं गाणं म्हणायचे महाराज. त्याच्यामध्ये 1.5 कान मला आणि एकाची इतकी गरिबी होती महाराज, एकच पुरी दिली होती. ती देवाने लोकांना वळत्याला धाडलं आणि त्यांची थकून खाल्ली शिजवली. आता बोला
नाथ महाराजांनी सांगितलंय बघा शिमग्याच्या सणामध्ये गावचा पाटील कोळी काळोबाची पिकली कोळी आणि तुमची पाजळू द्या कोळी. कारण हे खात असताना काळोबाची कोळी काळाला वाटते ही कोळीच आहे, पण ही पंचमहाभूताची कोळीला 4-5 पदार्थ लागतात. एक गहू लागतात, पुन्हा अजून हरभऱ्याचं पुरण लागतं. आता ते कुणाला पुरण नाही, पुरण त्याचा विषय वेगळा, पण पुरण लागतं. त्याच्यानंतर महाराज तेल लागतं आणि पुन्हा तूप लागतं आणि पुन्हा पाणी लागतं. गोड किंवा साखर, गुळ साखर ते लागतं. एवढ्या गोष्टी लागतात, 5 गोष्टी. तर हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पंचकोशाचं शरीर आहे. आणि ह्या 5 पोळ्या म्हणजे देहाची आसक्ती परमात्म्यानं खाऊन टाकली. परमात्म्यानं देहाची आसक्ती खाऊन टाकली. मला त्याचे प्रमाण आहे, मला ते प्रमाण सांगत बसायचं नाही, फक्त त्याच्या पुढची गोष्ट सांगायची तुम्हाला. 5 पोळ्या खाल्ल्यानंतर 3 गुणाच्या 3 भाकरी खाऊन टाकल्या. 3 गुणाच्या 3 भाकरी, त्याला बी प्रमाण येतं. बिना प्रमाणाचं एकही बोलायचं नाही, कारण संतांचे प्रमाण दिल्याशिवाय ते संतांच्या सभेत प्रमाणभूत होत नाही, पण प्रमाण असतात. मग त्याच्यानंतर आता आपल्याला खरंच तिथं जायचंय. कुठं जायचंय? दीड कान. कोणता कान मला? दीड कान. काही माणसं कीर्तन ऐकतात पण दीडक्या कानानं ऐकतात. दीडक्या कानानं म्हणजे एका कानानं ऐकतात तर दुसऱ्यानं लगेच सोडून देतात. हे दीड कानाचं कानवल्याचं फक्त काही आपलं कीर्तनात गेल्यावर कान वले झाले पाहिजे एवढ्यासाठी ऐकायचं. कशासाठी? कान वले करायचे म्हणून काही म्हणजे कान पाहिला जायचं, तेवढेच कान पवित्र असं म्हणतात. काय म्हणते? कीर्तनाला गेल्यावर तेवढेच कान पवित्र नाही, पवित्र का होईना परंतु कान व्हायचे. असे कान व्हायचे ना. तुम्हाला पुढं सांग, हे काय पसंतच या कानावर सगळं जर बोलत गेलं तर कीर्तन खूप मोठं संपून जाईल. असं तर त्यांनी दीड कानवाला तुला म्हणजे भगवान परमात्म्याने त्याला श्रवणाची गोडी लावली आणि श्रवण खूप वाढवलं. आता दीड कानवाला म्हणजे उपयोगच नाही. एखाद्याला 1.5 पाय असला तर चालतं का ते माणूस? नाही, त्याला 2 पाय पुरे पाहिजे. तसे कान बी तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय. महाराज तुकाराम महाराज म्हणतात कानाने ऐकायचं असेल तर 1.5 कानानं ऐकायचं नाही आणि एका कानानं ऐकायचं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं की वांजे घरी बाळ पाहना आणि एक बाळी 2 कान. एक बाळी 2 काना म्हणजे या शब्दाचा अर्थ असतो. एक बाळी 2 काना म्हणजे 2 कानात एक बाळी कशी जमत? एका कानात 1 बाळी असते, 2 कानात 2 बाळ्या असतात, पण 1 बाळी 2 कानात कशी काय जमू शकते? तू बोलायचं लागतं. तर महाराज कीर्तन नावाच्या उपदेशाची बाळी दोन्ही कानात एकदाच जाते. श्री गुरुचा उपदेश नावाची बाळी दोन्ही कानानं ऐकायची, मध्येच धारण करायची. त्याला एक बाळी 2 काना असं म्हटलं. म्हणून श्री गुरु कान टोचित असतात. कान टोचणं म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आहे कान जागृत करणं. संत कान टोचित असतात, कान जागृत करतात. म्हणून 1.5 कानवाला जे दीडक्या डोक्यानं 1.5 कानानं ऐकत येत त्यांचा कानवाला खाऊन टाकला. देवाने त्याला 2 कानानं ऐकायला लावलं आणि त्याच्यानंतर 1 पुरी खाल्ली. आता ते जर समजा भगवान परमात्मा आणि तुकाराम महाराजांनी संत जर इकडं आले असते, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यात, तर त्यांना इतक्या पुऱ्या भेटल्या असत्या. दूधपुरी, दहीपुरी, रामपुरी, शिरापुरी, पुरुषोत्तमपुरी, पुन्हा सुखापुरी, दहीपुरी, हिरडपुरी वाढले. महाराजांनी आमच्या 1 पुरी ताटा. किती पुऱ्या होत्या महाराज? देवाने 1च पुरी का खाल्ली?
त्याचं कारण आहे देवानी भक्ताची एकच पुरी खाल्ली ती म्हणजे यमपुरी खाल्ली. त्यांनी यमपुरी खाऊन म्हणजे भक्ताला तो यमपुरीला जाऊ देत नाही. मग त्यांनी काय करायला पाहिजे तर तिडक्या कानाला ऐकायला नाही पाहिजे. तो तिडका कानाला देवाला व्हायला पाहिजे आणि मग त्या देवाने एक पुरी खाल्ली की मग आमची ठुकून खाल्ली शिदोरी. देवाने केलेले उपकार आहेत महाराज. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून हे शब्दाचे अर्थ फार स्वज्वळ आणि संतांच्या कृपा प्रसादानं त्या संतांच्या सततच्या वाङ्मयानं आपल्याला ते कळायला लागतात. आपोआप त्यांची आपल्याला ताकद श्रवण देते आणि त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणून माझ्या नाथ महाराजानं कानाचं जालीम औषध सांगितलं. तुम्ही बहिरे कशामुळे झाला नाही ऐकले नाही ऐकले हरिकीर्तन ऐकलं नाही. तुम्ही कीर्तन ऐकायच्या ऐवजी नर्तन ऐकलं. हो पण कीर्तन ऐकलं नाही. हरीचं कीर्तन ऐकलं नाही. ते मी पूर्वजन्मामध्ये ऐकलं नाही. हो म्हणून पूर्वजन्माचं कर्म उदयाला येतं महाराज. भोगे झाली जे केले पूर्वजन्मी केले कर्म झाले त्याची भोगावरून ओळखायचं ह्यांचं पूर्वजन्म काय आहे. हो भोगावरून कळतं की ह्यांनी पूर्वी काय केलेलं आहे. ज्या अर्थी बाहेर झालेला आहे त्या अर्थी असं समजावं की ह्यांनी हो विण्यावरचे गाणे ऐकले नाहीत विनाकारण. त्यांनी कुंकुण्यावरचे गाणे ऐकले. हो कारण नकारात्मक आणि होकारात्मक दोन गोष्टी. बाहेरा होण्याचं लक्षण हे हरिकथा ऐकली नाही हे झालं. हो हरिकथा ऐकली नाही हे झालं. पण नको ते ऐकलं त्याच्यामुळे बाहेर झालं. जे ऐकायचं नाही ते ऐकलं. हो 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 जे ऐकायचं नाही ते ऐकलं. हो आणि जे ऐकायला पाहिजे होतं ते ऐकलं नाही. म्हणून दोन आहेत. एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. दोन्हीतून कर्म निर्माण झालं. म्हणून हरिकथा ऐकली नाही. हरी कीर्तन ऐकलं नाही. मग त्यांनी हो बाकीचं कीर्तन ऐकलं. त्याचा परिणाम फार व्हायला म्हणून नाही ऐकले हरी कीर्तन. कीर्तनाचा महिमा किती एक सांगतो तुम्हाला. खूप मोठे चिंतन. माझा वेळ संपत आलेला आहे. खूप मोठा विषय आहे. 53 झाले 9 वाजून 53 झाले. 2 मिनिटात सेवा समापन करतो. एवढ्या मोठ्या अभंगाचं चिंतन सांगण्याकरता खूप वेळ पाहिजे. 5-10 तासांनी हा विषय संपणार नाही. मला एवढा मोठा विषय आहे. पहिल्याच चरणावरती आपण बोलतो आहोत. आणि ही कृपा नाथ महाराजांची बाबांची कृपा आहे. त्यांच्या कृपेनं बोलतो आपण बोलवणारे नाही. बोलविला आणि वेगळं या दृष्टिकोनातून बोलत विठ्ठल विठ्ठल. नकारात्मक आणि होकारात्मक दोन आहे. दोन्ही कर्माच्या माध्यमातून ही गोष्ट घडते. पहिला का झाला हरी कीर्तन ऐकलं नाही आणि जे ऐकायचं ते ऐकलं नाही. जे ऐकायचं नाही ते ऐकलं. हो त्याचा परिणाम काय झाला महाराज. कीर्तनाचं महत्व किती आहे. हो एका चोराने त्याच्या शिष्याला दीक्षा देत असताना त्याला सांगितलं की तुझी चोरी कायम राहावी असं वाटत असेल आणि पिढ्यानपिढ्या वंश परंपरेनं तुझी कायम चोरी राहावी असं वाटत असेल तर कीर्तनाला कधी जातो. हे कमरवादी लोक काही गप्पा ह्यांच्या नादाला लागू आणि गेला तर जाऊ तर नकोच. पण गेलाच कदाचित तर कानात पुढे
कीर्तन बहुतेक लोक रस त्यातच करते. रस त्यात काही असतो रस त्यात. मग कीर्तन असं सप्ताह चालू होतं तिथूनच जायचं होतं. त्या चोरानं बिचाऱ्याने विचार केला आता दुसरा रस्ताच नाही म्हणल्यावर काय करावं. मग गुरुचा उपदेश त्यांनी पूर्ण मानला. कानात गोळे घातले. गोळे घातले कापसाचे. वाटलं जायचे कीर्तनातून लोकांनी काही म्हणू नये पण पायातले कुठं पाहिजे निघाला कीर्तन. पण योग असा झाला की महाराज कानातला एक गोळा खाली पडला आणि कानातला चुकून एक गोळा खाली पडला आणि तितक्या अवकाशात महाराज सांगत होते की देवाला सावली नसती. वर्णन कशाचं चाललं असेल. ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी. देवाला सावली नसते असं त्यांनी ऐकलं आणि पटकन कानात गोळा घातला आणि निघून गेले. चोर निघून गेल्याच्या नंतर राजवाड्यामध्ये टाका टाकला आणि टाका टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीनं टाकला महाराज. राजवाड्यावर टाका टाकला आणि पुरीपासून त्याच एक असं नाही टाकला पण उघडकीसच येईल. कसा येईल. सगळे नातेवाईक चोराचे असतात ना. उघडकीसच येईल ना महाराज. काय करावं प्रश्न पडला. आणि मग गावातल्या एका बाह्यात वर्तन करणाऱ्या स्त्रीनं विडा उचलला आणि तिला माहिती की सगळ्यात तरबेज पार्टी एवढीच आहे आणि त्यांच्यावर संशय होता. आणि मग चोर सुद्धा इतके सद्गुणी असते महाराज की ते देवाला नवस केल्याशिवाय चोरी करीत नाही. तुम्ही म्हणताल हे तुम्हाला कसं काय माहिती झालं. कारण चोराची ना आमची भावकीच आहे ना. ते बी रात्री काम करते तर आम्ही बी रात्री करतो. आणि चोराची भक्ती करतो आणि आमचे सगळे चोरच आहेत. त्याच्यामुळे चोराचा बाजार हे पण असलं तर घ्या फार मस्त आहे. आणि मग त्या बाईनं विडा घेतला आणि तिनं देवीचं रूप धारण केलं आणि त्यांच्या अड्ड्यावर गेली. आणि गेल्यानंतर त्या देवीनं सांगायला सुरुवात केली भक्तानो तुम्ही राजवाड्यामध्ये चोरी करताना जो नवस केला होता तो नवस अजून फेडला नाही माझा. किती बेमान झाला. जर तुम्ही माझा नवस नाही फेडला तर मी तिकडून बोट घालीन तुम्हाला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही. किती अंदाजे बोलली. आणि ते सगळे चोर पळत आले आईला नमस्कार करायला लागले. आई नक्की नक्की फेडतो ना. आम्ही कुठं नाही म्हणतो. तुमच्याच कृपा आशीर्वादानं आम्हाला राजवाड्यात चोरी करता आलेली आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या. आणि तुमचं जे काही नवस केलेला आहे तो नवस आम्ही फेडतो. काळजी करू नका. उद्याच्याला सुरुवात आपली नवस फेडायला. इतकं ताजं बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की हे चोर. पण तितक्या अवकाशात तिच्या पुढे जे लाल धरलेला होता देवीच्या पुढं पोत धरलेला होता आणि तो पोत उजव्या बाजूला धरलेला होता आणि तिची सावली डाव्या बाजूला पडली. ज्याच्या कानातला गोळा कीर्तनात पडला त्याच्या ध्यानात आलं की देवाला सावली नसते असे कीर्तनकार महाराज म्हणले. अंग सावली छाया आली की तुळशी पाहतात म्हणून सावली नसते माया त्याची ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी तोडीता नसते सारिता निराळी लोटांगण तळी हरवती. महाराजांनी एवढं सांगितलं. आमचा महाराजांवर भरवसा आहे. गोळा कानाला पडल्यानंतर बरोबर महाराजांनी सांगितलं देवालिकाला सावली नसते. ज्या ती देवी आली त्या देवीला सावली नाही. त्याचं कारण आहे देवालिकाचे देह पारदर्शी असतात आणि त्यातला पंचमहाभूताचा अंश त्यांच्या ठिकाणी नसतो. म्हणून ते वैकुंठाला सदेह जाऊ शकतात कारण त्यांचा देह पंचभूताचा नाहीये. म्हणून सावली पडत नाही त्यांच्या देहाची. आणि
काही वेदशास्त्र संपन्न आहे, पण काही काही कीर्तनकाराला वेद किती हे बी माहित नाही आणि शास्त्र किती हे बी माहित नाही. हो, त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेद येत नसले तरी त्यांना एक वेद येतो, तो म्हणजे मूळ वेद. मूळ वेदात अशी गोष्ट आहे महाराज. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नये. आणि त्याचं कीर्तन सुद्धा ज्यांनी काही बी भागवत कथा कीर्तनात सांगितल्या त्याचं कीर्तन पण ऐकू नाही. त्याचं कीर्तन सुद्धा ऐकू नाही. ज्यांनी शास्त्र सांगितलं, ज्यांनी पुराण सांगितलं आणि ज्यांनी वेदाधिकाचा म्हणून ज्ञानोबारांनी पहिल्यांदा सांगितलं वारकऱ्याला चहूवेगी जाण, काही शास्त्र जाण, 18 पुराणे जाण. हो, त्याच्याशिवाय कीर्तन करू नको. काही शास्त्र जाण, 18 पुराण जाण आणि वेद 4 वेद जाणल्याशिवाय कीर्तन हरीचं करू नकोस. म्हणून त्याला ते करायला लागलं. म्हणून नाही केले पुराण श्रवण, वेदशास्त्र नाही, वेदशास्त्र पठण. या ठिकाणी हो, खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक हरिकीर्तन ऐकलं नाही म्हणून बाहेर असतात, पुराण श्रवण केलं नाही म्हणून बाहेर असतात. त्याच्यानंतर वेदाचं शास्त्राचं हो हो पठन केलं नाही म्हणजे 2 वेद वेगळं साधन आणि शास्त्र हे वेगळं साधन. म्हणून वेद शास्त्र पठन आणि त्याच्यामुळं गर्भी बाहेर असतात. म्हणून गर्भामध्ये मी बाहेर असतात, कारण गर्भातच खरं ऐकावं लागतं. प्रल्हादानं गर्भात ऐकलं म्हणून प्रल्हाद शहाणा झाला. हो, शुकाचार्यानं गर्भात ऐकलं आणि 12 वर्ष गर्भात आईच्या राहिले म्हणून महाराज शुकाचार्यानं श्रीमद भागवत सांगितला आणि प्रल्हादानं कीर्तन केलं. कीर्तन केलं म्हणजे आईच्या गर्भात शिकले. शुकाचार्य आईच्या गर्भात शिकले. वारकरी संप्रदायाचे महामेरू मत्स्येंद्रनाथ आईच्या गर्भामध्ये शिकले. त्याच्याशिवाय नाही. म्हणून आईच्या गर्भात तिथूनच आम्ही पहिले झालो आणि आम्हाला कीर्तन ऐकण्याची इच्छा का नाही त्याचं कारण आईच्या गर्भात आम्ही पहिले झालो. म्हणून त्याच्याकरता नाथ महाराजांनी घोषण सांगितलं की तुम्ही कथा कीर्तन ऐका, श्रवण करा. राहिलेलं अभंगाचं चिंतन आमच्या महाराजांनी जर समजा म्हणजे चौधरी महाराजांना जर पुन्हा मला कीर्तनाला बोलवलं तर नाथ महाराजांच्या दरबारात राहिलेल्या फक्त आज मी फक्त कान या विषयावरती चिंतन केलेले ते कान देखील तुम्ही ऐकलेलं आहे आणि सगळे कान माझ्याकडे ठेवलेले आहेत. म्हणून त्याच्याकरता पुढे श्रीमद भागवतामध्ये महाराज एका राजानं 1000 कान देवाला मागितले. कशासाठी आणि कोणत्या कानानं कशी कथा ऐकायची त्याचं वर्णन आणि बाकीचे जे काही रोगाचे गुणधर्म आहेत ते रोगाचे गुणधर्म सांगण्याकरता नाथ महाराजांनी बाबांनी आमच्या बाकीचे रोगाचे कारण सांगितलेले त्या कारणाचा विचार आपण वेळ प्रसंग आला तर पुनश्च एकदा करू अशी मी या ठिकाणी नाथबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तोपर्यंत नाथबाबाला मी सांगतो की मला आयुष्य द्या, म्हणजे त्यामुळे मी पुन्हा पुनश्च येऊन तुमच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं मी काम करेन. आणि नाथबाबा मला नक्की पुढच्या वर्षापर्यंत आयुष्य देणार म्हणजे देणार याची मला खात्री आहे, शाश्वती आहे. आणि मला एकट्याला देणार नाही तर इथं ऐकायला जेवढे आहेत त्यांना नाथबाबा आयुष्य देणार आहेत. कारण नाथबाबाकडे तेवढी ताकद आहे आयुष्य देण्याची. मेलेल्या माणसाची फिकर जर ती आणतात तर तुम्हाला ते कसे करून देते. म्हणून नाथ महाराजांकडे ती कृपा आहे. म्हणून ती कृपा नाथ महाराजांनी तुमच्या आमच्यावरती करावी. आणि बाबा मी बाबांना प्रार्थना करतो की पुढच्या वर्षाला बाबालाही आमच्या नाथबाबांनी आयुष्य द्यावं आणि त्यांनी माझ्या कीर्तनाकरता श्रवणाकरता यावं एवढीच मी नम्र प्रार्थना करतो. आणि सगळे श्रोत्यांना चौधरी महाराजांना उदंडावेश नाथबाबांनी द्यावं एवढी अभ्यर्थना प्रार्थना अर्ज अर्जदस्त विनंती करतो आणि शब्दाला विराम देतो.